दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र पाहून शिवसैनिक आणि मनसैनिकांना आनंद झालाय। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया यशवंत किल्लेदारांनी दिली आहे। आपल्यासोबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आहेत। बाळासाहेबांचा आज स्मृतिदिन आहे, एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, सगळ्यांसाठी संपूर्ण देशासाठी खरं तर आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा स्मृतिदिनानिमित्त दोन बंधू एकत्र येऊन अभिवादन करतायत, बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतायत। यामध्ये आम्हा महाराष्ट्र सैनिकांना किंबहुना शिवसैनिकांना दोघांनाही खूप खूप सुखावणारा हा क्षण आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद झालेला आहे। हो नक्कीच ना, मी तेच म्हटलं की असे क्षण दुर्मिळ असतात, त्या बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त तो पाहायला मिळालेला आहे आणि केवळ शिवसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक नाही तर संपूर्ण मराठी माणसं ह्या क्षणामुळे सुखावली गेली आहेत। वाईट चुकीचं काय केलं आणि त्यांनी काल वक्तव्य केलं ना महाराजांसाठी, जर माझ्यावर केस पडत असेल तर मी ते आनंदाने स्वीकारायला तयार आहे। ठीक आहे ना, राजकीय जीवनामध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी आणि छोट्या मोठ्या केसेस पडत असतात। तो जो पुतळा धुळखात पडला होता, लिटरली धुळखात पडला होता, त्याचं अनावरण आम्ही ज्यांनी केलं, जर मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नाही, त्या रस्त्यावरून अनेकदा जातात तर वेळ मिळत नसेल तर अशा पद्धतीने महाराजांचा अवमान होत असेल, तो अवमान आम्ही कुठेतरी दूर केला। पुण्यापासून गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।